मुंबई भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि राज ठाकरेंची भेट, दोघांमध्ये झाली 1 तास चर्चा। केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट। लोकसभा निवडणुकीत मनसे आणि भाजपामध्ये युती होण्याची दाट शक्यता। विधानसभेचं उद्या 1 दिवसीय विशेष अधिवेशन होणार। अधिवेशनासाठी विधिमंडळात तयारी सुरू। मराठा आरक्षणाबाबत कायदा मंजूर होण्याची दाट शक्यता। सगळे सोयऱ्यांबाबत कायदा पारित झाला नाही तर 21 फेब्रुवारीपासून पुन्हा आंदोलन करण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा। पश्चिम महाराष्ट्रातील मोठा नेता भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता। मोठ्या नेत्याच्या पक्षप्रवेशाबाबत दिल्लीमध्ये वरिष्ठांमध्ये चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती। भाजपा प्रवेशावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया, काय व्हायचं ते होईल पण मी कुठेही जाणार नाही, जयंत पाटलांचं मोठं विधान। मोदींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी कोणीही सोबत येऊ शकतं आणि कधीही काहीही होऊ शकतं, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं सूचक विधान। भारतीय जनता पक्ष दुसऱ्या पक्षांचे नेते पळवतोय, भाजपामध्ये निवडणूक जिंकण्याचा दम नाही, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भाजपावर टीका। शिवाजीराव आढळराव पाटीलांना शिरूर लोकसभा लढण्याची इच्छा असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ देणार नाही, यासाठी आम्ही सर्व घटक पक्ष एकत्र, एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांचं वक्तव्य। रत्नागिरीत 80% लोक रिफायनरीच्या समर्थनात, रिफायनरीमुळे रत्नागिरीची आर्थिक व्यवस्था बदलेल, निलेश राणेंचा दावा। Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.